भजी म्हटलं की सगळ्यांचाच आवडता पदार्थ। चला तर मग आज कुरकुरीत अशी मूग डाळीची भजी बनवूयात। नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर इथे 1 वाटीच्या प्रमाणात एवढं मूग डाळ घेतलेली आहे। तुम्ही कपचा किंवा वाटीचाही वापर करू शकता। मूग डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून ती भिजत घातलेली आहे 2 ते 3 तास। मूग डाळ भिजून झाली की त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि मूग डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायची। मिक्सरमध्ये मुगाची भिजवलेली डाळ घातलेली आहे। त्यासोबतच आलं आणि लसूण, आलं लसूण नसेल तर आलं लसूणची पेस्ट वापरली तरीही चालेल। मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। मुगाची डाळ बारीक वाटून घेतली, त्यात तांदळाचं पीठ घातलं, बेसन पीठ घातलं आहे, बारीक चिरलेला कांदा घातला, त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। चवीनुसार मीठ घातलं आहे। इथे ओवा घेतलेला आहे। ओवा हातावर घ्यायचा आणि पूर्णपणे चोळून घालायचा, त्याने छान चव लागते। सोडा घातलेला आहे खायचा आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं। इथे कढईत तेल तापलेलं आहे। एक एक करून मूग डाळीची भजी सोडूयात त्यात आणि मीडियम टू लो फ्लेमवर कुरकुरीत अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घेऊयात। मी ते बघू शकता कुरकुरीत अशी मूग डाळीची भजी तयार आहे। ती एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। जर तुम्ही स्नेहल्स किचनला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून मी ज्या नवनवीन रेसिपीज अपलोड करेल त्या तुम्हाला मिळू शकतील। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीज मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।